नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना पेपर 1 याचे आज आपण प्रिवियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. आपण मागील 5-6 वर्षाचे प्रिवियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सर्व पेपर हे जुन्या पेपर फॉर्मॅटनुसार आहेत. तसंच सिलेबससुद्धा जुना असू शकतो. सिलेबसमध्ये फार फरक नाही आहे, परंतु पेपर फॉर्मॅटमध्ये यांना आपल्याला 20 MCQ असतात. मागे 20 MCQ नव्हते 2021 पूर्वी. त्यांना 3 मार्काचे प्रश्न होते. ते तुम्ही इग्नोर करू नका, एकदा वाचून घ्या, कारण 3 मार्क जरी असले तरी 5 मार्काच्या स्वरूपात विचारू शकतात. तर सुरू करूया. आहे विंटर 2014चा पेपर. त्यामध्ये तुम्ही 3 मार्काचे प्रश्न पाहू शकता. नेक्स्ट आहेत शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यामध्ये पारदबंधाची व्याख्या लिहून विविध पारदबंधाची नावे लिहा. त्यानंतर चुल्लिका व अंगारकोष्ठीचे वर्णन करा. परपटी निर्माण विधी लिहा. शिलाजीत पर्याय प्रकार व शोधन लिहा. त्यानंतर पारद जारण स्पष्ट करून गंधक जारण्याचे प्रकार लिहा. धान्य अभ्रक निर्माण विधी लिहा. त्यानंतर रत्नांची नावे लिहा व त्या रत्नग्रह संबंध स्पष्ट करा. हे SAQ होते 5 मार्काचे. नेक्स्ट आहेत लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यामध्ये यंत्र शब्दाची व्याख्या लिहून स्वेदन यंत्र, वालुका यंत्र व डोला यंत्र वर्णन करा. म्हणजे यंत्राची व्याख्या विचारले व 3 यंत्र विचारलेत. त्याच्यामध्ये डायग्राम काढणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पारदाचे प्रकार लिहा. पारद गती व पारद गतीचे विविध प्रकार सविस्तर वर्णन करा. त्यानंतर धातू शब्दाची निरुक्ती लिहून कांस्य व वर्तलोहाचे सविस्तर वर्णन करा. तर हे 15 मार्काच्या हिशोबाने आहेत. 10 मार्काच्या हिशोबाने थोडा कमी मॅटर विचारला जाईल. साधारण रसातील द्रव्यांचे नावे लिहून कंपिलक व वन्यजार द्रव्यांचे सविस्तर वर्णन करा. नेक्स्ट आपल्याकडे आहे विंटर 2016चा पेपर. त्यामध्ये इथे तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न तुम्ही पाहून घ्या. 5 मार्कांच्या प्रश्नांमध्ये शिलाजिताचे प्रकार व उपयोग लिहा. पारद ग्राह्यत्व लिहा. ताम्र सामान्य शोधन लिहून त्याचे उपयोग लिहा. हिंगुळ शोधन लिहून उपयोग लिहा. प्रवाळ पिष्टी निर्माण व त्याचा उपयोग लिहा. पाताळ यंत्र आकृती वर्णन करून उपयोग करा, त्याचा उपयोग लिहा. त्यानंतर कज्जली निर्माण विधी लिहून त्याचा उपयोग लिहा. तर कोणत्याही गोष्टीचे उपयोग हे खूप महत्त्वाचे आहेत, तर ते लिहावे लागतात पेपरमध्ये. लॉंग आन्सरमध्ये उपरस द्रव्यांची संख्या लिहून हरताळाचे पर्याय नाव, प्रकार, रासायनिक सूत्र, शोधन, भस्म निर्माण लिहून त्यांचा एक कल्प वर्णन करा. म्हणजे इथे हरताळ विचारले. त्यानंतर धातूंचे प्रकार लिहून लोहधातू सविस्तर वर्णन करा. यामध्ये तुमचं शोधन, मारण वगैरे सगळं आलं पाहिजे. त्यानंतर सुधा वर्ग लिहून शंख व प्रवाळ सविस्तर वर्णन करा. रत्न निरुक्ती व रत्न उपरत्ने लिहून माणिक्य सविस्तर वर्णन करा. नंतर समर 2017चा पेपर आहे. त्यामधील हे 3 मार्काचे प्रश्न आहेत. याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. 5 मार्कांच्या क्वेश्चन्समध्ये धातूचे विविध प्रकार वर्णन करा. हरताळाचे भेद, शोधन व मारण लिहा. रत्नाचे सामान्य शोधन लिहून माणिक्य रत्नाचे मारण प्रक्रिया वर्णन करा. रसरत्न समुच्चयाकारानुसार खल्वयंत्राचे भेद वर्णन करा. गोस्तनी मुषा व वृत्तांत मुषा वर्णन करा. त्यानंतर चंद्रप्रभावटीचे घटक द्रव्य व त्याचे निर्माण विधी व उपयोग लिहा. त्यानंतर पारदाच्या गती सविस्तर वर्णन करा. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की रसगती सविस्तर वर्णन करा. लॉंग आन्सर्स क्वेश्चनमध्ये रसशाळा अवार्चीन व प्राचीनदृष्ट्या सविस्तर वर्णन करा. म्हणजे आयुर्वेदिक प्लस मॉडर्न दोन्हीनुसार लिहायचे. त्यानंतर रत्नांची नावे लिहून मौलिक सिद्ध रत्नांचे, मौतिक रत्नाचे प्राप्तिस्थान, पर्यायी नाव, रासायनिक सूत्र, उत्पत्ती, भेद, शोधन, मारण व त्याचे उपयोग लिहा. मौतिक रत्न लिहायचं आहे. त्यानंतर पारदाचे 18 संस्काराची नावे लिहून 8 संस्कार सविस्तर वर्णन करा. त्यामध्ये नंतर महारसाची नावे लिहून शिलाजतू, पर्याय, प्राप्तिस्थान, प्रकार, ग्राह्यत्व, शोधन व त्याचे उपयोग सविस्तर लिहा. आता इथे युनिव्हर्सिटीचा पेपर लिहिताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला वेळेचं बंधन असतं, सोबतच आपल्याला सप्लिमेंटचं सुद्धा बंधन असतं. त्यामुळे कोणता प्रश्न किती लिहायचा व किती वेळात पूर्ण करायचा ह्याचं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. सोबतच हँडरायटिंग व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे समर 2018चा पेपर आहे. त्यामध्ये हे 3 मार्काचे प्रश्न आहेत, एकदा वाचून घ्या. नेक्स्ट आहेत शॉर्ट आन्सर क्वेश्चन. चंद्रप्रभावटी या कल्पाचे घटक द्रव्य, निर्माण विधी, मात्रा व उपयोग लिहा. त्यानंतर परपटी व्याख्या, पाक प्रकार लिहून रसपरपटी या कल्पाचे घटक द्रव्य, निर्माण विधी, मात्रा व उपयोग लिहा. उपरसांची नावे लिहून गैरिक या द्रव्याचे पर्यायी नाव, प्रकार, शोधन विधी व 2 कल्पांची नावे लिहा. शंखाची पर्यायी नावे, रासायनिक सूत्र, प्रकार, शोधन व मारण विधी लिहा. रस औषधींचे गुणवत्ता नियंत्रण थोडक्यात वर्णन करा. म्हणजे हा मॉडर्नचा प्रश्न आहे, क्वालिटी कंट्रोल लिहायचे. त्यानंतर मुषा निरुक्ती, पर्यायी नावे लिहून गोस्तनी मुषा वर्णन करा. त्यानंतर फार्मॅकोव्हिजिलन्स. हे होते शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. नेक्स्ट आहेत लॉंग आन्सर क्वेश्चन. यामध्ये कुपिपक्व रसायन म्हणजे काय, रससिंधू निर्माण विधी, त्याची मात्रा व उपयोग सविस्तर लिहा. त्यानंतर पुट सविस्तर वर्णन करा. धातूची व्याख्या लिहून ताम्र धातूचे सविस्तर वर्णन करा. त्यानंतर रत्न
व्याख्या, रत्नदोष, रत्नग्रह संबंध लिहून वज्र या रत्नाचे सविस्तर वर्णन करा. नेक्स्ट आहे विंटर 2019चा पेपर. त्यामध्ये हे 3 मार्काचे प्रश्न, ते सुद्धा तुम्ही एकदा वरून वाचून घ्या. ते सुद्धा 5 मार्काच्या स्वरूपात विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये एखादा पॉईंट ॲड करतात. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये आरोग्यवर्धिनी वटी या कल्पाचे घटक, द्रव्य, निर्माणविधी, मात्रा व उपयोग लिहा. परपटीची व्याख्या लिहून पंचामृत परपटी या कल्पाचे घटक, द्रव्य, निर्माणविधी, मात्रा व उपयोग लिहा. महारसांची नावे लिहून शिलाजतू या द्रव्याचे पर्यायी नाव, प्रकार, शोधनविधी व 2 कल्पांची नावे लिहा. त्यानंतर शुदा वर्गातील 8 द्रव्यांची नावं लिहून कपर्दिक या द्रव्याचे पर्यायी नाव, रासायनिक सूत्र, शोधन, मारण व उपयोग लिहा. साधारण रसाचे नावे लिहून नवसागरबद्दल लिहा. त्यानंतर रस औषधींच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी म्हणजे क्वालिटी कंट्रोलचं 5 मॉडर्न इन्स्ट्रुमेंट विचारलेत. कोणते पण 5 मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स जे आपण रस औषधींच्या क्वालिटी कंट्रोलमध्ये वापरतो. त्यानंतर पुटची व्याख्या, प्रकार लिहून गजपुट सविस्तर वर्णन करा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये पारद दोष लिहून पारद अष्टसंस्कार सविस्तर वर्णन करा. त्यानंतर यंत्राची व्याख्या लिहून खालील यंत्राची रचना व उपयोग वर्णन करा. म्हणजे ह्या 3 यंत्रांचा तुम्हाला उपयोग व रचना लिहायचे. सोबतच डायग्रामसुद्धा काढा. ऊर्ध्वपातन यंत्र, वालुका यंत्र आणि डोला यंत्र. त्यानंतर रत्न व्याख्या, रत्नदोष, रत्नग्रह संबंध लिहून मुक्ता या रत्नांचे सविस्तर वर्णन करा. तर तुम्ही जर पाहिला असेल सुरुवातीपासून व्हिडिओ, तर जे रिपीटेड क्वेश्चन आहे ते तुमच्या लगेच लक्षात येतील. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. धातूची व्याख्या लिहून सुवर्ण धातूचे सविस्तर वर्णन करा. नेक्स्ट पेपर आहे समर 2020चा. त्यामध्ये रसशाळा वर्णन करा. हे सगळे 3 मार्काचे प्रश्न आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. आपण इथे 5 मार्कांचे प्रश्न पाहूया. त्यामध्ये आरोग्यवर्धिनी वटी या कल्पाचे घटक, द्रव्य, निर्माणविधी, मात्रा, उपयोग लिहा. त्यानंतर परपटीची व्याख्या, प्रकार लिहून रसपरपटी या कल्पाचे घटक, द्रव्य, निर्माणविधी, मात्रा व उपयोग लिहा. हा सुद्धा रिपीटेड क्वेश्चन आहे. त्यानंतर उपरसांची नावे लिहून गैरिकचे प्रकार व शोधनविधी लिहा. त्यानंतर फार्मॅकोव्हिजिलन्स हा सुद्धा रिपीट झाला आहे. त्यानंतर मुशाची निरुक्ती, पर्याय नावे लिहून गोस्थनी मुशा वर्णन करा. सेम प्रश्न मागे सुद्धा रिपीट झाला होता. रसक पर्यायी नावे, रासायनिक सूत्र, प्रकार व शोधनविधी लिहा. पुटची व्याख्या, प्रकार लिहून गजपुट वर्णन करा. सेम प्रश्न रिपीट झालेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहिला तर तुम्हाला समजेल की कोणता प्रश्न जास्त वेळ रिपीट होतोय, कोणाचं किती इम्पॉर्टन्स आहे, ते तुम्हाला अभ्यास करायसाठी उपयोगी पडेल. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये पारद अष्टसंस्कार सविस्तर वर्णन करा. साधारण रसाची नावे लिहून हिंगुळ सविस्तर वर्णन करा. त्यानंतर धातूची व्याख्या लिहून ताम्रधातूचे सविस्तर वर्णन करा. रत्नाची व्याख्या, रत्नदोष लिहून मौतिक या रत्नाचे सविस्तर वर्णन करा. तर हे होते मागील काही 4-5 वर्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. तर यावरून तुम्हाला एक आयडिया आलीच असेल की कोणते प्रश्न किती रिपीट झालेत, कोणत्याला जास्त इम्पॉर्टन्स आहे. तर अजून एक मी गोष्ट इथे सांगू इच्छितो की मला सारखे कमेंट्स येत आहेत की सर PDF टाका, क्वेश्चन पेपरचे PDF टाका. तर PDF टाकायला मला काय हरकत नाही आहे, पण PDF टाकलं की ते तुम्ही एकदा बघणार, पण व्हिडिओ जर तुम्ही हा पूर्ण ऐकला की तुमच्या डोक्यामध्ये फिट होणार की कोणता क्वेश्चन किती वेळा रिपीट झाला होता, कोणत्या वर्षी रिपीट झाला होता, काय फॉर्मॅटमध्ये रिपीट होतो, त्या प्रश्नाचं काय काय विचारतात. जसं पारद अष्टसंस्कार हा प्रश्न कायम विचारला जातो. तर व्हिडिओचा हा एक फायदा आहे. PDF टाकायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे. PDFसुद्धा नंतर टेलिग्रामवर सर्व येतीलच, पण व्हिडिओसुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असला, तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत आपला चॅनल पोहोचेल. धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.